मोर्चाच्या पार्श्वभूमीवर वांद्रे इथल्या कलानगर परिसरात बॅनरबाजी करण्यात आली आहे। या बॅनरवर हा मोर्चा सत्तेचा नाही सत्याचा आहे असा उल्लेख करण्यात येतोय। नागरिकांना मोठ्या संख्येने या मोर्चात सहभागी होण्याचा आवाहन सुद्धा आहे। आढावा घेतला आपले प्रतिनिधी संतोष देवकर यांनी। घोळ किंवा निवडणुका आयोगाविरोधात आज मनसे आणि महाविकास आघाडीचा मोर्चा निघणार आहे। सत्याचा मोर्चा या मोर्चाला नाव देण्यात आलेलं आहे। आपण सध्या वांद्रे येथील कलानगर येथे आहोत। आपण माझ्या मागे पाहू शकता की इथे सगळीकडे बॅनरबाजी करण्यात आलेली आहे। या बॅनरमध्ये संविधान वाचवा, लोकशाही जगवा, लढाई सत्तेची नाही तर सत्याची आहे, खोट्या मतदार यादी विरोधातील हा भव्य मोर्चा सर्व खऱ्या मतदारांना सामील होण्यासाठी सुद्धा या बॅनरच्या मार्फत आवाहन नागरिकांना करण्यात आलेलं आहे। पाहिलं गेलं तर या मोर्चामध्ये मुख्य चेहरे राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे असतील, त्यानंतर ज्येष्ठ नेते शरद पवार असतील किंवा प्रकाश रेड्डी असतील, जयंत पाटील असतील, या सर्व नेत्यांचा समावेश या मोर्चामध्ये असणार आहे। मात्र काँग्रेस या मोर्चामध्ये कुठे ना कुठे अलिप्त झालेले आपल्याला पाहायला मिळत आहे। बिहारचे जे निवडणुका आहेत, या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवरती काँग्रेस कुठे ना कुठे मनसेच्या जवळ जाण्याचं वाचत आहे असं एकंदरीत दिसत आहे। मात्र पाहिलं गेलं तर संजय राऊत जे शिवसेना ठाकरे गटाचे ज्येष्ठ नेते आहेत, ते या मोर्चामध्ये सामील होणार नाहीयेत। त्यांचं गंभीर आजार, त्यांचा जे सार्वजनिक जीवनातून ते 2 महिन्यासाठी कुठे ना कुठे 2 महिन्यासाठी थांबलेले आहेत। 2 महिन्यासाठी ते सार्वजनिक ठिकाणी दिसणार नाहीयेत। त्यांचं देखील त्या मोर्चामध्ये अनुपस्थित असणार आहे। या सर्व एकंदरीत पाहिलं गेलं तर या जे निवडणुका आयोगाविरोधात ते ठाकरे बंधू, दोन्ही ठाकरे बंधू कोर्टात सुद्धा जाण्याची तयारी हे करत आहेत असल्याची माहिती मिळत आहे। या मोर्चामध्ये काय संबंधित नागरिकांना करतात किंवा कार्यकर्त्यांना करतात हे पाहण्यासारखं राहील। व्हिडिओ जर्नलिस्ट मी संतोष देवकर, लोकशाही। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।